कसे आहात मित्र आपण सर्वजण. मी तुमचा लाडका सयाजी गायकवाड. आज आपण दोन कंपोनंट विषयी माहिती घेणार आहोत. आपण पहिला कंपोनंट घेऊया. हा डिजिटल वोल्ट आणि एम्पियर मीटर आहे. यात टोटली 5 वायरा निघतात मित्र, आणि 2 असतात ह्या एम्पियरच्या असतात, आणि ह्या 2 असतात ह्या फक्त हे पूर्ण सर्किट ओपन करण्यासाठी लागणाऱ्या रेड अँड ब्लॅक ह्या 2 वायरा असतात. ह्या जाड आहेत त्या एम्पियरच्या आहेत, आणि ह्या बारक्या 2 आहेत रेड आणि ब्लॅक ह्या वोल्टेज म्हणजे पूर्ण सर्किटला ओपन करण्यासाठी ह्या 2 वायरांचा उपयोग होतो. आणि ही वायर आहे ती वोल्टेज सेन्सर, म्हणजे आपण जे वोल्टेज कमी जास्त करतो ते हे मापते वायर. म्हणजे आपण समजा 12 वरून 15 केले, 15 वोल्ट दाखवणार, पण हे ॲक्च्युली हे ओपन करण्यासाठी, हे सर्किट पूर्ण स्टार्ट करण्यासाठी याला 12 वोल्ट सप्लाय लागतो. 12 वोल्टच्या वर दिला तर हे सर्किट जळण्याची शक्यता असते. पण आपण याच्यातून वोल्टेज मापताना आपण याच्यातून 50 वोल्ट ते 50 एम्पियरचा आहे हे मापू शकतो आपण याच्यातून. मी काय बोलतो हे नीट लक्ष देऊन ऐका. या सर्किट ओपन करायला 12 वोल्ट लागते, परंतु हे सर्किट वोल्टेज मापते 50 वोल्ट 50 एम्पियर हे मापते. हे आता आपण साईडला ठेवूया. त्यानंतर आपला दुसरा हे आहे कंपोनंट आहे, हा आहे बक कन्व्हर्टर. हा बक कन्व्हर्टर आहे 60 वोल्ट 10 एम्पियरचा. आपल्याला सर्वांना दिसत असेल यात 2 हीटसिंक लागलेले आहेत, एक 2 यात पोटेन्शियोमीटर लागलेले आहेत, एक LED लागली असेल, दिसत असेल तुम्हाला, आणि इकडे 4 टर्मिनल आहेत. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रो, इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी, डिप्लोमाच्या मुलांसाठी हा प्रोजेक्ट करतात त्यांना हा व्हिडिओ फायदेमंद ठरतो, म्हणून हा व्हिडिओ आजचं बनवण्याचं कारण आहे. आणि याची खास ही म्हणजे मित्रो, हे 60 वोल्टपर्यंत कमी जास्त वोल्टेज ॲडजस्टेबल करते. याला वोल्टेज बक कन्व्हर्टर म्हणतात. हा शब्द माझ्या तोंडातून उशीर ना आला, पण याला वोल्टेज बक कन्व्हर्टर म्हणतात. हे वोल्टेजला कमी किंवा जास्त म्हणता येणार नाही, आपण जेवढं देतो जास्तीत जास्त तेवढं, आणि कमीत कमी म्हटलं तर आपल्याला जेवढं कमी करता येतं 1.4 वोल्टपर्यंत याला कमी करता येतं आपल्याला. त्यामुळे आपण याला वोल्टेज बक कन्व्हर्टर असे म्हणतो. हा DC आहे. याला 2 पोटेन्शियोमीटर दिसतात इथे, एक कॉईल दिसते आपल्याला, 4 कॅपॅसिटर दिसत आहेत, 2 हीटसिंक, आणि इकडं टर्मिनल बॉक्स दिलेला आहे आपल्याला. याच्यात इनपुट आणि आउटपुट त्यांनी सर्व सांगितलेलं आहे, ते लक्षात ठेवूनच जोडा, नाहीतर हे पूर्ण सर्किट खराब होत असेल. याची ऑनलाईन प्राईज 600 रुपयेपर्यंत आहे, पण आपण जर लोकल मार्केटमधून घेतला तर हे स्वस्तात बसते आपल्याला. थँक्यू. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण, जे इंजिनिअरिंग करतात मुलं व डिप्लोमा करतात त्यांना पॉवर सप्लायची गरज असते. तर पॉवर सप्लाय ही खूप महाग असते, ॲडजस्टेबल पॉवर सप्लाय खूप महाग असते. परंतु आपण जर या बक कन्व्हर्टर घेतला आणि हा वोल्टेज हे दोन्ही जर घेतले, आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण ह्या दोन्हीची एकत्रित जोडणी करून तुम्हा सर्वांना दाखवणार आहोत ट्रान्सफॉर्मरच्या वतीनं. आपण याला सप्लाय देण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरू शकता, SMPS वापरू शकता, किंवा इतर काही गोष्टी आपण याला DC सप्लाय देण्यासाठी वापरू शकता. हा 60 वोल्टपर्यंत हायेस्ट आहे. 60 वोल्ट आपण याला दिलं तर हे 58-56 पर्यंत आपल्याला वोल्टेज माघारी देते. धन्यवाद.